हाय फ्रेंड्स, मी भूषण पाठारे। आज मी तुम्हाला चिकनची ग्रेव्ही कशी बनवायची ही माझ्या पद्धतीने हे तुम्हाला मी दाखवतोय। प्रथम तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि तेल जरा उकळवायचं, म्हणजे पूर्ण तेल गरम करायचं। पुढचं बघूया। आणि तेल गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। हा बघा, कांदा एकदम पातळ बारीक कापून घ्यायचा, पूर्ण बारीक कापून घ्यायचा कांदा। आणि थोडासा लालसर होईपर्यंत त्याला घाटवून घ्यायचं, कांद्याला लालसर होईपर्यंत। आणि गॅसची फ्लेम थोडीशी नॉर्मली बारीक करायची, म्हणजे पूर्ण लहान नाही करायची, मध्यम ठेवायची, म्हणजे कसं कांदा जळला नाही जात त्याच्यामध्ये। माझ्या पद्धतीचं मी दाखवतोय, तुमच्या पद्धतीचं कसं तुम्ही बनवत असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। मिक्सरला हे मी वाटण करून घेतलेलं आहे। वाटणामध्ये काय काय घेतलं आहे तुम्हाला सांगतो। या वाटणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि खोबरं, त्याच्यानंतर कांदा आणि टॅमॅटो आणि गरम मसाला असतो बघा अख्खा, तो पण त्याच्यामध्ये टाकला आहे। आणि त्याचं पूर्ण वाटण करून घेतलेलं आहे, एकत्र मिक्स करून ना सर्व। आता आपला हा कांदा थोडा लालसर झालेला आहे बघा, दिसतोय लालसर थोडासा, हे बघा लालसर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपण हे जे केलेलं वाटण आहे ना, सर्व हे वाटण टाकायचं त्याच्यामध्ये। हे बघा वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। हे एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित, हे एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। आणि जोपर्यंत ह्याच्यावरती लाल रंग येत नाही ना, तोपर्यंत हे वाटण जरा शिजून द्यायचं व्यवस्थित। हे बघा, ह्याला लाल तरी आलेली आहे, हे बघा लाल तरी आलेली आहे ह्याला, हे बघा हे लाल तरी आलेली आहे ह्याला। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। हे बघा, मसाल्यामध्ये हे बघा गरम मसाला घेतलेला आहे। ह्या साईडला हा बघा, हा आहे ना, हा धणा पावडर आहे, हा आपला घरचा लाल तिखट, आणि ही हळद आहे, आणि हा चिकन मसाला। हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकूया। हे बघा, आपला हा मसाला पूर्ण तयार झालेला आहे पूर्ण। ही आपण जी सर्व प्रकारचे ह्याच्यामध्ये जे साहित्य घेतलेले आहे ना, मिरच्या लसूणपासून, हा आपला पूर्ण मसाला हा बघा व्यवस्थित रेडी झालेला आहे, पूर्ण लालसर रंग आला आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपण चिकन टाकूया, आणि चिकन टाकूया, दाखवतोय। हे बघा, ह्याच्यामध्ये चिकन आणि बटाटा टाकतोय। ॲक्च्युली कसं आहे माहिती का, मला चिकनमध्ये बटाटा खूप आवडतो, त्याच्यामुळे मी बटाटा टाकतोय आणि चिकन, आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं। हे बघा, हे मी सर्व एकजीव करून घेतलेलं आहे। हे बघा, पूर्ण चिकनला आणि बटाट्याला पूर्ण ते वाटण जे मी बनवलं होतं ना, ते पूर्ण लागलेलं आहे त्याला। आता आपण ना ह्याच्यामध्ये मीठ नंतर टाकूया, आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू। ॲक्च्युली मला ग्रेव्ही बनवायचं आहे, मी रस्सा मोस्टली जास्त बनवणार नाही आहे, फक्त ग्रेव्ही बनवणार आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड करणार आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करतो आहे। हे बघा, ह्याच्यात पाणी ॲड केलं आहे। आणि ह्याच्यामध्ये मीठ नंतर टाकायचं, थोडासा बटाटा शिजला ना त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाजी, म्हणजे कसं माहिती का, मी कोकण टाईपची भाजी बनवतो, नारळ वगैरे टाकून। मला नारळ वगैरे टाकून बनवलेली चिकनची भाजी जास्त आवडते। मी कोकण टाईपला जे बनवतात ना कोकणामध्ये, त्या पद्धतीची बनवतो, म्हणून हे तुम्हाला थोडं ग्रीन ग्रीन दिसते। ॲक्च्युली त्याच्यात कोथिंबीर आणि नारळ जास्त आहे ना, त्याच्यामुळे। हे बघा, आता वरती लाल तरी यायला लागलेली आहे। आता ह्याच्यावर ना 5 किंवा 10 मिनटं झाकण ठेवूया, आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायची।
आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया. आमच्याकडे मोठं नाही, आमच्याकडे मोठं मीठ वापरलं जाते, बारका मीठ नाही वापरत आमच्याकडं. बघा आता हे मीठ टाकतोय. मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता एक हे बघा वरतून तरी आलाय. हे बघा, हे बघा वरतून तरी आला. हे बघा, हे बघा तरी, हे बघा वरतून ना, हे बघा, हे बघा वरतून तरी बघा. हे बघा किती मस्त. हे बघा, हे बघा वरतून तरी बघा. हे बघा, हा हा, हे बघा तरी बघा वरची. हे बघा वरतून तरी बघा कशी आलाय. वरतून तरी बघा किती मस्त आलाय. हे बघा. आता ही आपली चिकनची ग्रेव्ही झालेली आहे. हे बघा चिकनची ग्रेव्ही आपली झालेली आहे. चिकनची ग्रेव्ही आपली झालेली आहे. बघा ग्रीन कलरची भाजी, चिकनची हिरवी भाजी. हां, हिरवी भाजी, चिकनची हिरवी भाजी झालेली आहे. म्हणजे मालवणी टाईप बनवतात ना, मालवणी टाईप बनवतात ना ग्रीन भाजी, तशी आहे. हे बघा, हे बघा मालवणी टाईप बनवतात तशी. बघा चिकनची ग्रेव्ही. हे बघा, हे बघा आपली चिकनची ग्रेव्ही झालेली आहे अशा प्रकारे. तुम्हाला जर माझा हा चिकनच्या भाजीचा ब्लॉग जर आवडला असेल ना, तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आवडला असेल माझा चिकनच्या भाजीचा ब्लॉग तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.